कृष्णा कृष्णा हरे हरे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम. जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम. आता ठीक आहे का आवाज? का खूप फार कमी आहे आवाज? वहिनी आवाजच नाही येते वहिनी. हो तेच मला मला वाटलं माझ्या ह्याच्यात दोष आहे, म्हणजे माझ्या ह्याच्यात नाही, नाहीच नाही. आहे. बरोबर आहे, आवाजच नाहीये. एकदम खोल आवाज आहे. हॅलो, नेटचा प्रॉब्लेम असू शकतो. हा नेटचा हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हॅलो, आता नाही वहिनी नाही, बरं. अजिबात नाही येत आहे. आला का? हा, आता ठीक आहे. थोडं आला आता थोडं. आता हा, आता थोडा हा आता ठीक आहे थोडं. आता हो, आता येतोय? येतोय. येतोय येतोय येतोय. आता छान येतो, एकदम मस्त आला. सुखासारखे पुरविरागिताचे सुस्थापरी ज्ञान योगेश्वराचे विवाल्पिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान म्हणून आपणाला हे साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती. आपणा कृपा प्रसादे पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आपल्या निरूपणाला प्रारंभ करते. निरूपणाचा विषय दासबोध. दासबोधाच्या अंतर्गत समास 16वा, दशक 16वा, समास 9वा, नाना उपासना निरूपण असं ह्या समासाचं नाव आहे. नाना उपासना निरूपण. ह्या दशकाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 5 महाभूतांचा सगळा विस्तार पाहिला, त्याची व्याप्ती पाहिली आणि त्या सगळ्या व्याप्तीमध्ये आत्म्याचा अन्वय कसा आहे हे पण बघितलं. आणि आत्माराम निरूपण बघितलं. त्या आत्मारामाला कसं ओळखायचं, अशा पद्धतीने इतका सगळा चेतन आत्मा आणि अचेतन शरीर, म्हणजे अचेतनातून आम्हाला चेतन तत्व कसं निवडायचं आणि ते मी आहे कशासाठी निवडायचं, ते मी आहे या निर्णयासाठी निवडायचं फार महत्वाचं आहे. कशासाठी अभ्यास करतोय फार महत्वाचं. कशासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे. यदेव विद्या करोति श्रद्धयो अंशला तदेव वीर्यवत तरम भवती. म्हणजे जाणून आणि विश्वासाने केलं तर त्याला कित्येक पटीने फळ मिळतं.
म्हणून यदेव विद्या करोति तदेव वीर्यं तत्परं भवति. श्रुती आहे छांदोग्यमध्ये, म्हणजे प्रत्येक कृती ती जाणून करा, प्रत्येक कृती जाणून करा. जर प्रत्येक कृती प्रत्येक कर्म जर आम्ही जाणून केलं तर मात्र ते कर्म ती कृती आम्हाला बरंच खूप पटीने फळ देते. किंबहुना ज्यासाठी ते करतो आहे ते फळ आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, जाणून केलं तर. आणि अजाणता केलं तर मग मात्र त्या कर्मातून आम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळणे नाही. कशासाठी स्वयंपाक करतोय हे आम्ही आधी लक्षात घेतो की नाही. ते घरामध्ये 4 माणसं आहे आणि त्या 4 माणसांचं पोट भरायचंय म्हणून आम्ही पाकसिद्ध करतो आहे, हा उद्देश असतो की नाही. आता हे जाणल्यामुळे आम्ही मग 4 माणसांना किती लागतो तेवढंच बनवतो की नाही, त्यांच्या आवडीचं करतो की नाही. आणि मग आवडीचं त्यांनी खाल्ल्यानंतर तृप्त होतात ते आणि आम्ही पण. म्हणजे जाणून केल्यामुळे हे सगळं झालं की नाही. आता अजाणता केला स्वयंपाक करायचं म्हणून करतो, सकाळी आमची ड्युटी आहे म्हणून करतो, आचारी ड्युटी म्हणून करतो. आणि गृहिणी जाणून करते, जाणत्याने करते. 4 लोकांना आवडीचा स्वयंपाक आणि करायचं म्हणून जर समजा सकाळी उठून एवढा मोठा करूनच ठेवला, अगदी हे मोठे मोठे भांडे भरूनच ठेवले, त्याचं फळ मिळेल का? कर्म केलं पण फळ मिळेल का? अजिबात नाही. 4 माणसं थोडस खातील, बाकी सगळं वाया जाईल. आणि रोज जर असं झालं तर दिवाळं निघेल. म्हणजे जाणणं किती महत्वाचं. प्रत्येक कर्म करताना ती जाण ठेवणं केवढी महत्वाची. म्हणून यदेव विद्या करोति न जाणता कोटी बरी, साधने केली परोपरी तरी मोक्षाची अधिकारी होणार नाही. समर्थ म्हणतात न जाणता कोटीवरी. कितीही आम्ही कोटीवर कर्म केली, अजाणतेच कर्म केली, पण त्याचा फायदा होणार नाही, आम्ही मोक्षाचा अधिकारी होणार नाही. परंतु कर्म कशी करावी हे शास्त्राप्रमाणे जर आम्ही केलं किंवा श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने आम्ही जर ते कर्म केलं, ते विहित कर्म असावं, ते निष्काम कर्म असावं. प्रत्येक कर्म माझं निष्काम होत आहे का? प्रत्येक कर्म माझं विहित आहे का? विहित म्हणजे भगवंताने नेमून दिलेलं जे कर्म आहे त्याला विहित कर्म असं म्हणतात. आणि ते विहित कर्म निष्काम पद्धतीने माझं होत आहे का? असं जर मी प्रत्येक कर्माच्या वेळेला आम्ही जर जागर राहिलो आम्ही, तर प्रत्येक कर्म आमचं निष्काम होईल. आणि जे निष्काम कर्माचं जे फळ आहे ना, चित्त शुद्ध होणं, ते चित्त शुद्ध आमचं होऊन जाईल. पण नुसतंच कर्म करत राहिलो, ते निष्काम होत आहे की नाही याकडे लक्ष नाही, ते विहित होत आहे की नाही लक्ष नाही. सगळे तुमचे काम मीच करतो, तुम्हालाही मी मदत करतो, तुमचे काम मीच करतो, बाकीच्यांनी काय आराम करायचा आणि तुमचं मी करतो. असतात काही समाजसेवक असतात असे खूप कर्म करतात, सतत कार्य करत असतात, सगळ्यांचं तुमचे मीच करतो, तुमचे मीच करतो. लोकोपयोगी असणार काही व्यक्तिमत्व असतात, सगळ्यांना मदत करतात. बँकेचं काम आणि मीच करतो, चाललोच आहे मीच करतो. एक जण म्हणतो आम्हाला भाजी आणायची, येता येता तुमची पण भाजी आणतो. तिसरा म्हणतो की मला दुकानातून सामान आणायचं, येता येता तुमचंही आणतो. दिवसभर राब 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 कष्ट करतो. शेवटी हाती काय येतो, आता खूप थकलो. आणि इतकं करून त्यांनी मला चांगलं म्हटलंच नाही, मला थँक्स सुद्धा म्हटलं नाही. आणि माझ्या अडचणीच्या वेळेला मात्र त्यांनी त्यांची कारणं दाखवली. न जाणता कोटीवरी. पण आता हेच सगळं करत असताना जर निष्कामता ठेवली आणि विहित आहे का ते बघितलं. सगळ्यात महत्वाचं काय, विहित आहे का? म्हणजे भगवंतानी माझ्यावरती सोपवलंय का? मग अजिबात भगवंतानी सोपवलेलं नाही. त्यांच्या बँकेत मला पैसे काढण्याचं काम भगवंतानी माझ्यावर सोपवलं नाही. आता अगदीच अडलेला असेल, नाहीच जाऊ शकत बँकेतून, पैशाची खूप गरज आहे, तर भगवंताची इच्छा म्हणून तेवढं करायचं. पण बाकी चांगलं आहे, सगळं आहे, पण तुम्ही चाललेच तिकडे म्हणून माझंही काम करा, हे विहित कर्म नाही. म्हणून जाणणं फार महत्वाचं आहे.
विहित कर्म आहे का आणि निष्काम कर्म आहे का? आणि म्हणून आम्हाला या समासाच्या माध्यमातून हे जाण ही फार समर्थांनी आम्हाला जाणते पण सांगितलेले आहे. नाना उपासना निरूपण. नाना उपासनेच्या मागे उपासनेचे प्रकार नाना असतात, पण नाना उपासना जरी असली, प्रकार जरी बहु असले उपासनेचे, तरी त्याच्याबद्दल आम्ही जर त्या उपासनेचं मर्म जाणलं तर सगळे उपासनेची जेवढ्या काही पद्धती आहेत त्या आम्हाला सगळी उपासना एकाच ठिकाणी नेऊन पोहोचवते. आणि कुठे नेऊन पोहोचवते? सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. उपासना ही केव्हाही सगुणाची असते, लक्षात घ्यायचं. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की उपासना सगुणाची असते. ब्रह्मस्वरूपाची उपासना करता येत नाही, ते अनुपास्य आहे. ब्रह्म अनुपास्य आहे, पण उपासना ही सगुणाची असते. आणि अशी सगुणाची उपासना करताना जर आम्ही ती जाणून उपासना केली तर ती उपासना आम्हाला कुठपर्यंत घेऊन जाते? ज्ञानापर्यंत घेऊन जाते. आणि ज्ञान सुद्धा, ज्ञानाचाही अभ्यास करताना जर आम्ही जाणलं तर आम्हाला विज्ञानापर्यंत घेऊन जातो, म्हणजे अपरोक्ष अनुभूतीपर्यंत, अपरिवर्तनीय दृढ असं जे ब्रह्मस्वरूप आहे इथपर्यंत आम्हाला उपासना घेऊन जाते. नाना उपासना निरूपण या समाजाच्या माध्यमातून समर्थांनी आम्हाला उपासनेच्या मागचं काय वर्म आहे आणि ते कसं जाणलं पाहिजे एवढंच सांगितलंय. छोटा समास आहे, अगदी 29 ओव्यांचा समास आहे, पण त्याच्या मागचं मर्म खूप महत्वाचं. पण आधी आम्हाला उपासना म्हणजे काय हे माहित पाहिजे की नाही. उपअधी आसन म्हणजे देवाजवळ बसणे, म्हणजे काय? देव सतत जवळ घेऊन बसणे किंवा मग मी सतत देवघरात जाऊन बसणे नाही. भगवंताला अखंड माझ्या चित्तामध्ये धारण करणे, भगवंताचं रूप धारण करणे आणि त्या रूपाच्या माध्यमातून स्वरूपाचा निर्धार करत राहणे सतत, म्हणजे मी भगवंताच्या जवळ आहे. त्याला उपासना असं म्हणतात. सटवीची राती न विसंबीजे जेवी राहती वाटी, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. सटवीची रात्र असते, सगळ्यांना माहिती, वेगळं सांगायला नको. पालक जन्मल्यानंतर 5व्या दिवशी 5वी करतात आणि त्या दिवशी सटवीची रात्र म्हणून सटवी येते, त्याचं प्रारब्ध लिहिते. म्हणून अखंड दिवा ठेवतो की तिला झोप नाही लागली पाहिजे, तिने छान प्रारब्ध माझ्या त्या बाळाचं लिहिलं पाहिजे. आणि म्हणून न विसंबीजे जेवी वाती, वातीवर आपण विसंबून राहतो का? अजिबात नाही. सतत तेल टाकतो, सतत तेल टाकतो. आपणही रात्रभर जागत असतो की नाही, तो दिवा विझला नाही पाहिजे. म्हणून तसा ईश्वर आहे हा निर्णय माझ्या चित्तामध्ये सतत असला पाहिजे, सतत असला पाहिजे. याला उपासना असं म्हणतात. तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह, समान प्रत्ययाचा प्रवाह, एकच प्रत्यय. प्रत्यय म्हणजे अनुभव, एकच प्रत्यय. कोणता प्रत्यय? आपल्याला अनेक प्रत्यय येतात की नाही प्रपंचामध्ये. कमी प्रत्यय येतात का? उठता बसता वेगवेगळे अनुभव असतात. आज उठताना एक अनुभव आला, बसताना दुसरा अनुभव आला. आजचे अनुभव वेगळे, उद्याचे वेगळे, 4 दिवसांचे आणखीन वेगळे. आज खूप छान वागले माझ्याशी हे, उद्या काहीच बोलत नाही. आज काल चांगले बोलत होते, आज काय झालं? एवढे किती अनुभव असतात हो, विचार करा. परंतु उपासनामध्ये एकच अनुभव चित्तात असतो, म्हणजे फक्त भगवंत आहे. तेवढाच एक अनुभव माझ्या चित्तामध्ये असतो. बाकीचे सगळे अनुभव गौण झालेले असतात. म्हणून समान प्रत्ययाचा अखंड प्रवाह म्हणजे उपासना. तर व्याख्यानं आपण सतत जर नीट लक्षात ठेवल्या तर नेमकं उपासनेचं चित्र आमच्या डोळ्यासमोर पक्क होईल. नाही तर आपण उपासना कशाला म्हणतो? 1 तास बसायचं, काहीतरी त्या 1 तासामध्ये 2 स्तोत्र, 2 भजन, एखादं वाचन, अशा पद्धतीचं
उपासना, आणि याला आपण उपासना म्हणतो. आता याच्यानंतर माझी उपासना नाही, माझी उपासनेची वेळ 1 तास, 23 तास काहीच नाही. अहो त्या 23 तासामध्ये हा प्रत्यय सतत राहावा म्हणून एका तासामध्ये 2 स्तोत्र आहे, 2 भजन आहे, 2 माळा सांगितलेल्या आहेत, समर्थांची करुणाष्टक सांगितलेली आहे आणि थोडस वाचन पण सांगितलेलं. या सगळ्या माध्यमातून 1 तासामध्ये त्या भगवंताचं अस्तित्व माझ्या अंतरंगात तयार व्हावं, ते टिकावं आणि ते नंतर 23 तास तसंच राहावं म्हणून तो 1 तास महत्वाचा असतो. म्हणून सकाळी एकदा स्वयंपाक करून ठेवते 1 तासामध्ये आणि दिवसभर तो स्वयंपाक पुरतो की नाही घरातील सदस्यांना. कोणाची 10ची वेळ असते, कोणाची 12ची वेळ असते, कोणाची 2ची वेळ असते. कोणी म्हणतो तुम्ही एकच वेळ जेवणार, आज रात्री एकच वेळ जेवतो, पण स्वयंपाक पुरतोच. तसा 1 तासामध्ये केलेल्या उपासना जी आहे, उपासनेच्या मार्गे, त्या उपासनेला काही आलंबन पाहिजे म्हणून स्तोत्र वित्र सगळं, ते सगळं 23 तास पुरावं म्हणून तो 1 तास महत्वाचा. म्हणून जाणून भक्ती केली देवाची, दासाची आवडे देवा. जाणून भक्ती करा तर ती देवाला खूप आवडते. जाणून उपासना केला करावी ती खूप आवडते. आणि म्हणून ते या ठिकाणी शिष्य प्रश्न विचारतो आहे, पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तने भजना ठाई ठाई. पृथ्वीवरील अनेक माणसं उपासना करतात आणि जागोजागी भाव भक्तीपूर्वक भजन करतात. खूप उपासनेचं आता 4 महिने सुरू होतात आहे. गुरुपौर्णिमेपासून उपासनेला, पारायणाला खूप उधाण आले. आजच पारायण, आता दासबोधाचं पारायण अनेक ठिकाणी अनेक संस्था घेऊन झालेत. पारायण कसं करायचं, काही पद्धती पण ठरलेल्या आहेत, अशा अशा पद्धतीने पारायण करायचं. काही फोन आले की ह्या पारायणातून मी माझं कल्याण कसं करून घ्यायचं, असे 1-2 फोन पण मला आत्ता आले. त्या फोनवरच उत्तर देत होते, या पारायणातून कसं मी माझं कल्याण करून घ्यायचं, हे पारायण कसं पदरी पाडून घ्यायचं. फार सुंदर प्रश्नाचे असे फोन आले होता. न जाणता पोटीवरी साधने केली परोपरी. आता हे जाणून घ्यायचं की या पारायणाच्या मागचं मर्म काय आहे, पारायण कसं करावं म्हणजे आम्ही निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, ह्या पारायणाच्या माध्यमातून कसं अंतरंगात बिंबून घ्यायचं. म्हणून जागोजागी भावभक्तीपूर्ण जरी भजन केले, उपासना केल्या तरी सुद्धा आपल्या देवास भजती नाना स्तुते स्तवनी करती. जे ते निर्गुण म्हणती उपासने आपल्या देवाची उपासना करतात, अनेक प्रकारे स्तुती करतात. जो ज्याची उपासना करतो तो त्याचं गुणगान गातोच, प्रश्नच नाही. आमची उपासना कोणाची, रामाची, आमची कृष्णाची, आमची शिवाची, आम्ही शिवभक्त. आणि जो तो आपलं मोठेपण गाजवतो तो देवाचं मोठेपण महात्म्य सांगतो. परंतु आणि प्रत्येक जण स्वतःला समजतो की माझी उपासना ही निर्गुणाची उपासना आहे, असं प्रत्येकाला वाटतं की नाही. मी महादेवाची जरी उपासना केली तरी निर्गुण माझी उपासना आहे, कृष्णाची केली तरी निर्गुणाची आहे, असं प्रत्येक उपासकाला वाटतं. अंतरंगात भाव असतात. काय म्हणतात, उपासना कोणाची केली तरी सुद्धा एकच आहे, असं उपासकांचं मत असतं की नाही. आपलंच मत असतो. आपण कोणत्या देवाची करता हो, मी कृष्णाची उपासना करते. आपल्याकडे नवरात्र कोणाचं, कृष्णाचं. आपल्याकडे देवीचं, आपल्याकडे खंडोबाचं. नवरात्र म्हणजे उपासना आहे बरं का, कुटुंबाची कुळाची उपासना आहे. ती सगळ्या कुळाने मिळून करायची उपासना आहे. लक्षात ठेवायचं, फार फार महत्व आहे त्या उपासनेला. मग प्रत्येक जण सांगतो की आमच्याकडे अशा पद्धतीचे नवरात्र आहे. मग आपण म्हणतो कोणतेही नवरात्र केलं ना तरी एकच आहे, सगळे देव एकच.
आपसूक निर्णय होतो. तो एक देव कोणता आहे हे माहित नसतं. तो निर्गुण निराकार आहे. सगळे देव एकच. पण असं म्हणताना मात्र आपण म्हणतो म्हणजे आम्ही हे मान्य करतोय की अनेक विविध उपासनेमध्ये नाना उपासना जरी असल्या तरी सुद्धा ती एकाच याची उपासना होते. एकाच निर्गुण तत्वाची उपासना होते. सगळे देव एकच आहेत. कोणाची उपासना करा चालतं. हा आम्ही जो आपसूक बोलून गेलेला निर्णय आहे हा आम्ही सत्यच बोलत असतो. कारण तेच मी आहे. मी मूळचा सत्य आहे. मी मूळचा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म सत्य आहे. म्हणून तर मला टिकावं असं वाटतं. माझा देह गेला नाही पाहिजे असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की माझी मूळ प्रवृत्ती ही सद्रूप आहे. माझी मूळ प्रवृत्ती सद्रूप आहे. म्हणून मी खूप दिवस टिकावं, मी खूप जगावं असं मला वाटतं. मला खूप सुख मिळावं कारण मी मूळचा सुखरूप आहे. मला खूप कळावं, मला खूप ज्ञान यावं मिळालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून मला ज्ञान मिळालं पाहिजे कारण मूळचा मी चित्तरूप आहे, ज्ञानरूप आहे. म्हणून मला ह्या प्रवृत्ती तिकडून आलेल्या असतात आणि त्या प्रवृत्तीनुसार त्या प्रेरणा तिकडून आलेल्या असतात आणि त्या प्रेरणेनुसार आम्ही निर्णय बोलून देत असतो. म्हणून मी मूळचा निर्गुण निराकारच आहे पण नाना देवतेंच्या माध्यमातून मी नाना उपासना करतो. मग आता शिष्य म्हणतात की गुरुदेवा याचं काय रहस्य आहे की मला रहस्य सांगा, याचा उलगडा करा. याचं काय रहस्य आहे की अनेक विविध देवतेंच्या उपासना जरी असल्या तरी त्या उपासनेच्या मागे आम्ही निर्गुणाचीच उपासना करतो असं जे आम्ही समजतो याचं काय रहस्य आहे. सगुणाच्या आधारे निर्गुण पावीचे निर्धारे याचं कसं रहस्य. सगुणाची उपासना केली तर निर्गुण कसं निर्गुणाला आम्ही प्राप्त होतो. म्हणून उपासनेच्या माध्यमातून पडलेला प्रश्न आहे हो शिष्याला. पडले पाहिजे प्रश्न पडले पाहिजे म्हणून की आता याच्यानंतर मी काय करू, किती दिवस साधन हे करायचं आहे. गुरुदेवांना विचारलं पाहिजे, गुरुदेवा किती दिवस हे साधन करायचं ते तरी सांगा. प्रश्न पडले पाहिजे. नाही पडले प्रश्न काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. साधन सुरू ठेवावं, सुरू ठेवावं. नाही तर मग ताईंनी सांगितलं प्रवचनात प्रश्न पडले पाहिजे, आम्हाला प्रश्न पडले नाही. ज्या अर्थी आम्हाला प्रश्न पडत नाही त्या अर्थी आम्ही फार वरच्या पातळीचे ज्ञानी झालो. एक तर असा कॉम्प्लेक्स तयार होतो, नाही तर आम्हाला काहीच जमत नाही म्हणून इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होतो. या दोन याच्यामध्ये आम्ही फसतो साधक. आणि ह्या दोन याच्यात मग मात्र तो कुठेच निघू शकत नाही. म्हणून दोन्ही याच्यामध्ये न फसता नीट व्यवस्थित त्याच्यातून रस्ता काढायचा. आणि म्हणून प्रश्न पडला तरी ठीक, नाही पडला तरी ठीक. काही जरूर नाही हो प्रश्न पडलेच पाहिजे असे काही आवश्यकता नाही. काकांनी एवढी व्यवस्था केलेली आहे की एकही प्रश्न राहता कामा नये. माझ्या शिष्याच्या अंतरंगात एकही प्रश्न राहता कामा नये. तो निशंकच असला पाहिजे. एवढी सोय काकांनी, डॉक्टर काकांनी करून ठेवली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे काकांचा. प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूप असणारे त्यांचा जन्मदिवस. अजन्म जन्म आला कशासाठी, निर्गुणातून सगुणामध्ये. कशासाठी, आमच्या उपासनेची सोय व्हावी म्हणून. आमच्या उपासनेची सोय व्हावी. तुमचा तुम्ही केला गोवा. आता काय सांग, आता का आमच्या नावाने म्हणतात, तुम्हीच तुमचा गोवा केला. कोण म्हणताय, तुकाराम महाराज विठोबाला म्हणताय, विठोबा तुम्ही तर मूळचे निर्गुण निराकार आहे पण तुम्ही सगुणामध्ये आले, मग आता कशाला आमच्या नावाने तुम्ही ओरडता हो. आमची सोय व्हावी, आमची भक्ती व्हावी, तुमच्या प्रति भक्ती व्हावी, तुमच्या जवळ राहता यावं म्हणून तुम्ही आमच्यासाठी सगुणात आला. आमच्या उपासनेची सोय व्हावी म्हणून, उपासना सोपी व्हावी म्हणून अजन्मा जन्मा. काय दयाळू पण इथे
कनवाळू पण इथे आहेत. नाही निर्गुणाला आम्ही कवचनी घालू शकत. एकदम निर्गुण अनुपास्य आहे, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. एकमेवाची उपासना करायला कसं शक्य आहे? उपासना करायला दोघं लागतील की नाही? दोघं लागतात उपासना करायला. आणि ब्रह्म एकमेव आहे, इथे दुसरा जर कोणीच नाही तर त्याची उपासना होईल कशी? म्हणून ब्रह्म उपास्य अनुपास्य आहे. पक्क लक्षात ठेवायचे काही काही गोष्टी. म्हणून ब्रह्माची उपासना करता येत नाही. आम्ही निर्गुण ब्रह्माची उपासना करतोय, आम्ही परब्रह्माचे उपासक आहोत असं जर आम्ही म्हणत असू तर आम्ही कुठेतरी त्या कल्पनेला, एकमेव अद्वितीय कल्पनेला छेद, बुद्धिभेद झालेला आहे, बुद्धीला छेद गेलेला आहे. सगळं गणित बिचकलं हो, सगळा ताळा चुकला. आयुष्यभर ब्रह्माचीच उपासनेमध्ये आणि ब्रह्मरूपता दूर, आणि ब्रह्माची उपासना करता येत नाही. म्हणून ताळे चुकून द्यायचे, कधी ताळा चुकून येते. म्हणून आम्हाला, म्हणून त्या ठिकाणी शिष्याने प्रश्न विचारला आहे, सगुणाची उपासना करता करता प्रत्येकाला निर्गुणाची उपासना करतो आम्ही असं वाटतं, त्याचं आम्हाला उत्तर द्या. म्हणून आता याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे, श्रीगुरूंनी सुरुवात केलेली आहे. आणि तो विचार आम्ही आज ग्रहण करायचा, आणि तो विचार ग्रहण करून उपासनेच्या माध्यमातून इथपर्यंत जायचं. उपासनेने चित्त शांती होणार आहे. चित्त शांत झालं, शुद्ध झालेलं चित्त, उपासना सुरू झाली, निष्काम उपासना. चित्त शांत झालं, आता त्या शांत चित्तामध्ये आत्मविचार, कर्म, उपासना आणि ज्ञान. आत्मविचाराला आता आम्ही प्रवृत्त झालो, उपासना मागे पडली, कर्मही गळून पडलं, फक्त आत्मविचार. आणि तो आत्मविचार एकदा दृढ स्थिर झाला की आत्मरूपता, ब्रह्मरूपता झाले साधनाची फळ. अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. आध्यात्मिक प्रवास हा असा आहे, असा हा झाला पाहिजे, असाच झाला पाहिजे तरच बरोबर आहे. ह्यात गडबड झाली. आता आम्ही ज्ञानाचा अभ्यास करतो, आम्हाला उपासनेची गरज नाही, आम्हाला कर्माची, सत्कर्माची गरज नाही. चुकलो कुठेतरी आम्ही, आम्हाला फसवून राहिलो. आम्हाला याची गरज नाही, आम्हाला त्याची गरज नाही, आम्ही याचे उपासक आहोत. अहो, सगळ्या कन्सेप्ट, सगळे किल्ले पडले, ढासवले, पत्त्याच्या मुल्यासारखे ढासवले. पायाविन भिंत, मला पायाविन भिंत म्हणतात. पायाविन भिंत तातडीची. एका रात्रीमध्ये भिंत उभारली, पण पायाच नाही खणला. वादळ आलं, त्या दुसऱ्या रात्री ती पडली. तसंच आम्ही कोलमडून पडतो. म्हणून त्याचे रहस्य काय आहे? निर्गुण म्हणजे निशेष सर्व गुण असलेला ईश्वर आहे. प्रत्येक उपास्य देवता हा त्याचा अंश आहे, हे शास्त्र प्रमाणाने प्रचितीला येते. सर्व देव नमस्कार नमस्कार केशवम प्रतिगच्छति. सगळ्या देवाला नमस्कार, कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवाला जातो. एकाच देवाला तो प्राप्त होतो, तो देवांचाही देव, तो थोरला देव. निर्गुण म्हणजे एकही गुण तिथे शेष नसतो. एकही गुण म्हणजे गुण नाही असं नाही, गुण शेष नसतो त्या ठिकाणी. म्हणून निर्गुण त्याला म्हणतात. गुणांचाच अभाव, अत्यंतिक अभाव. निर्गुण, अगुण, सगुण, निर्गुण, गुणांचे अगुण, अगुण आहे म्हणजे नाहीच तिथे, अत्यंतिकच अभाव असं असलेलं निर्गुण तत्व आहे. त्याला निर्गुण तत्व असं म्हणतात. परंतु देवता ज्या आहेत, उपास्य देवता ज्या आहेत, त्या सगळ्या उपास्य देवता त्यांचे अंश आहेत. लक्षात घ्यावं. उपासना करताना एवढा हा विचार
प्रकर्षाने लक्षात घ्यावा की त्यांचेच हे अंश आहे. साखर असते खूप सारी. आता साखरेचा कण जर आम्ही एक घेतला तर साखर कशी असते? गोड असते. एक कण जर आम्ही चाखला तर तो गोड लागतो की नाही? एक कण सुद्धा गोड लागतो की नाही साखरेचा? तिखटाचा एक कण सुद्धा तिखट लागतो की नाही? मिठाचा छोटासा बारीकसा खडा सुद्धा खारट लागतो की नाही? म्हणजे मिठाचा बारीक खडा मिठाचा अंश आहे, साखरेचा बारीक कण साखरेचा अंश आहे, तिखटाचा बारीक कण तिखटाचा अंश आहे. म्हणजे त्यामध्ये जे सगळे गुण उतरतात. अंशामध्ये जो अंशी आहे त्याचे सगळे गुण उतरतात. अगदी त्याप्रमाणे निर्गुण तत्व जे आहे, जे अवगुण आहेत ते त्यांचे मात्र त्या उपास्य देवता हे अंश असल्यामुळे सद्रूप चित्रूप आनंद रूपता असे ते असतात. म्हणून सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणाचा असा निर्धार करायचा. शास्त्रांनी आमची केलेली ही फार मोठी सोय आहे उपासनेची. मम्मी वंश जीवलोके जीवभूता सनातना. पण हे सगळं जे आहे हे आम्हाला श्रद्धेने मान्य करावं लागतं. साखर तिखट मीठ आम्ही दाखवू शकतो प्रमाण, पण हे नाही दाखवू शकत प्रत्येक जो माझा अंश आहे हे आम्ही फक्त श्रद्धेने स्वीकारू शकतो असं दाखवू नाही शकत. दृश्य रूपाने नाही दाखवू शकत. म्हणून ही श्रद्धेने आम्हाला मान्य केलं पाहिजे. आणि असं आम्ही श्रद्धेने मान्य केलं की मग मात्र एकच ती श्रद्धा ईश्वरापर्यंत पोहोचते. आमची श्रद्धेचे विषय जे आहेत ते श्रद्धेचे विषय वेगवेगळे असू शकतात. कोणाचा कृष्ण श्रद्धेचा विषय असतो, कोणाचा राम असतो, कोणाचा महादेव असतो, कोणाचा हनुमान असतो, कोणाचा शनी असतो, कोणाचं देवी असतो, खंडोबा. आपापल्या याच्याप्रमाणे श्रद्धेचे विषय वेगवेगळे जरी असले तरी सुद्धा त्या श्रद्धेचा विषय वेगळा असू द्या, पण ती श्रद्धा एकाच ठिकाणी असते. ती म्हणजे निर्गुण निराकाराच्या ते परब्रह्माच्या ठिकाणी ती श्रद्धा स्थित असते. स्थित हवी आणि त्याचे अंश हे सगळे आहेत. आता मी अंशाची उपासना केली तर मी अंशरूप होणार आहे. साखरेचा एक कण सगळ्या साखरेमध्ये मिसळतो तर कळतो का आपल्याला? अजिबात कळत नाही. तसं मी ज्या वेळेला जीव रूपाने आहे, जीवदशेला आहे, आत्मरूप झालो, मलाच कळणार नाही मी कसं आत्मरूप झालो ते कळणार नाही. वेगळा अनुभव नाही, अजिबातच नाही. एक कण साखरेत मिसळला की तिला साखरच म्हणतो आपण, आणि बाजूला पडला तर म्हणतो मी साखरेचा कण. ती साखर साखर दाण्यात दाण केलीये, सगळीकडे कणच झाले साखरेचे. पण तीच साखर त्या साखरेत मिसळल्यानंतर आपण त्याला साखर म्हणतो. तसा हा जीव ज्यावेळेला परब्रह्म रूप होतो त्यावेळेला परब्रह्मात विलीन होतो त्यावेळेला परब्रह्मच म्हणतात, त्याला वेगळं म्हणत नाही. आणि उपासनेचं हे फार मोठं मर्म आहे. म्हणून आम्ही अंशाला हातात घालायचं आणि अंशीपर्यंत खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. मुळाला पाणी घातले तर ते सर्व वृक्षांच्या सर्व पानांना पोचते. श्रोता म्हणतो की बाकीच्या ठिकाणी अशी मांडणी आहे, मुळांना पाणी घातलं ते सगळ्या गेला जातो. तो अन्नरस जो आहे तो सगळ्या फांद्यांना फुलांपर्यंत पोचतो. मुळे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊली की नाही, जाणते नाही गुरु भजते काय होईची. मुळे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्याप्रमाणे मुळांना पाणी घातलं की सगळ्या शाखा पल्लव
त्यांना संतोष मिळतो. त्याप्रमाणे जाणत्यानी गुरु भजिते, गुरूंचे भजन तुम्ही जाणून करा, असा हा एक सर्वसाधारण नियम आहे. हा आम्हाला सर्व माहितीये, पण गुरुदेवा तुम्ही तर आम्हाला इथे उलटा न्याय सांगितला हो. कसा न्याय सांगितला? सगळ्या ज्या वेळेला नानाविध उपासना आम्ही करतो, त्या नानाविध उपासनेच्या माध्यमातून आम्ही एकाच देवाची उपासना करत असतो. हा उलटा न्याय झाला की नाही? हा प्रवाहाच्या विरुद्ध कोण झालं की नाही? हा निसर्ग आहे. मुळाला पाणी घातलं की अन्नरस सगळीकडे पोचतो. परंतु हे आता उलट झालं की तुम्ही सांगता ते, असं श्रोत्याच्या मनामध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि हा आमच्याही मनामध्ये प्रश्न आला. मग याच्यावर आम्हाला वक्ता, श्रोता आणि वक्ता यांचा संवाद, उपासनेचं मर्म सांगताय. हे वक्ता म्हणतात, म्हणजे गुरुदेवांच्यावर उत्तर देतात की बाबा रे, आता हे सगळं ठीक आहे, तुला जे वाटतंय की हा उलटा न्याय तुम्ही सांगताय, पण मी अजिबात उलटा न्याय सांगत नाही. अजिबात उलटा न्याय मी सांगत नाहीये. पण ही जी प्रक्रिया आहे की मुळाला पाणी घातलं तर पाना फुलांपर्यंत पण ते पोचतं. आणि तिथे सगळ्या पानांवर जर पाणी पडलं तर ते शेवटी मुळामध्ये पडतं, खाली जमिनीवर पडतं आणि जमीन शोषून घेते. म्हणजे मुळ ते पाणी सगळे शोषून घेतात. आहे की नाही अनुभव? हा आमचा अनुभव असा आहे की नाही? आमचा हा असा अनुभव नक्कीच आहे. झाडावर आपण पाणी टाकतो, तुळशीवर वरती पाणी टाकलं, फार सुंदर आहे. हा दृष्टांत बघा, दृष्टांताची फोड केली की खूप छान. मुळा झाडांवर पाणी टाकलं, झाडांवर पाणी टाकल्यानंतर ते सगळं पाणी जमिनीवर पडतं आणि जमिनीवर पडलेलं पाणी मुळं पटकन शोषून घेतात आणि मुळं ते पाणी शोषून घेतात. त्या पाण्याचाच अन्नरस करतात आणि परत ते सगळ्या झाडाला पुरवतात. शाखा पल्लव संतोषती. अगदी त्याप्रमाणे आम्ही उपासनेच्या माध्यमातून नानाविध उपासना ज्या आम्ही करतो, कृष्णाची, रामाची, विठ्ठलाची, जी जी उपासना आम्ही सगळी करतो, ती उपासना म्हणजे त्या तुळशीवर टाकलेलं ते पाणी, सगळं ते पाणी खाली मुळालाच जातं. म्हणजे उपासनेच्या माध्यमातून आम्हाला निर्धार करायचा असतो, निर्गुणाचाच निर्धार करायचा असतो. निर्गुणाचा निर्धार केला, सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाचा निर्धार केला. झाडावर पडलेलं सगळं पाणी जमिनीमध्ये झिरपलं, मुळांनी ते शोषलं पाणी. आणि आता मुळांनी शोषल्यानंतर मात्र निर्गुणाचा निर्धार केला आणि ते तत्व, निर्गुण तत्व मी आहे, मी चराचरामध्ये व्यापक आहे. आणि चराचरामध्ये व्यापक झालेला आहो. शाखा पल्लव संतोषती. आता मुळांनी घेतलेलं पाणी सगळीकडे काय करून आलं? संतोष. सगळीकडे संतोष त्या पाण्याने तयार केला. पूर्ण झाडाच्या अवयवांमध्ये, फांद्यांमध्ये पण तेच, पानांमध्ये पण तेच, तोच अन्नरस, फुलामध्ये पण तेच. त्या अन्नरसामुळे पानं, त्या अन्नरसामुळे फांद्या, त्या अन्नरसामुळे फुल आणि त्या अन्नरसामुळे फळ. व्यापकता वाढली की नाही? या सर्व व्यापकतेमधून कुठे आम्ही गेलो? नानाविध देवतेंच्या उपासना करणे. म्हणजे तुळशीवर पाणी टाकलं, ते सगळं पाणी एका ठिकाणी मुळाकडे गेलं. या सगळ्या सगुणाचा आधार घेतला, निर्गुणाच्याकडे पोचलो, निर्गुणाचा निर्धार केला आणि निर्धार झाल्यानंतर, परत तो निर्धार झाल्यानंतर मात्र आता सगळीकडे मीच आहे. माझ्या सत्तेवर झाड, माझ्या सत्तेवर फूल, माझ्या सत्तेवर पानं, फुलं, फांद्या, या सगळ्यांमध्ये मीच व्यापून आहे. तोच अन्नरस सगळीकडे मूळ पुरवतो. उपासनेचं वर्म हे, हा दृष्टांतामधून उपासनेचं वर्म सांगितलंय. आता आम्ही नेमकी उपासना कशी करावी, नेमका कसा दृष्टिकोन आमच्या उपासनेमध्ये असावा.
सुंदर उदाहरण दृष्टांत सांगितलंय समर्थांनी ते पावसाचे पाणी शेंड्यावर पडते आणि मुळापर्यंत पोहोचत. वक्त्यांनी प्रश्न विचारला मग श्रोत्यांनी प्रश्न विचारला की वटवृक्षासारखा प्रचंड वृक्षाच्या बाबतीमध्ये हे कसं जमेल. परत लक्षात घ्या दृष्टांत. पहिला दृष्टांत तुळशीचा दिला की तुळशीवर पाणी पडतो, आम्ही तुळशीवर पाणी हे करतो. मग आता प्रश्न दुसरा विचारला वक्त्यांनी, तुम्ही तुळशीचं उदाहरण, श्रोत्यांनी तुळशीचं उदाहरण तर दिलं, पण आता वटवृक्ष आहे, खूप उंच वृक्ष आहे, तिथे आमचा हात कसा पुरेल पाण्यासाठी. हा दृष्टांत तर तुम्ही दिला, तिथे आमचा हात कसा पुरेल त्या शेंड्याच्या बाबतीत कसा जमेल. हे कसं जमेल आम्हाला त्या वटवृक्षाच्या मोठ्या मोठ्या वृक्षाच्या बाबतीमध्ये. मग तिथे आम्ही पाणी ओतण्यासाठी काय करावं, तिथे भांड पोषण्यासाठी, आमचा हात पोषण्यासाठी आम्ही काय करावं, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करावे. श्रोता हुशार आहे की नाही. मग त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं की अशा वेळेला आपण स्वतःहून वरती जाऊन पाणी टाकण्याची गरज नाही. तिथे आपले हात पोचत नाही ना, आपले हात पोचत नाही की नाही. मग जिथे आपले हात पोचत नाही तिथे स्वतः जाऊन पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही. हो, पाऊस आहे की. अशा वटवृक्षांना वरतून पाणी टाकून तेवढं पुरेसं पाणी होत नाही. एक तांब्यावर पाणी टाकलं त्या वटवृक्षावर तेवढं पुरेसं होत नाही, तिथे आपला हात पण पुरत नाही. अशा वटवृक्षांसाठी भगवंतांनी व्यवस्था करून ठेवली आहे. पावसाचं पाणी सगळ्या पूर्ण झाडावर पडतो आणि मग त्याचे थेंब 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 खाली पडतात. काय या दृष्टांत मला तरी सुचलेला विचार एवढाच, बरोबर आहे की नाही. बघा, कारण ह्या विचाराने आणि हा विचार आत्ताच आपल्याशी संवाद करताना सुचलेला विचार आहे. हा दृष्टांत दिला, जिथे आमचं पाणी पोहोचत नाही, जिथे आमचा हात पोहोचत नाही या पाण्यासाठी, तिथे पावसाचं पाणी आहे. ईश्वर कृपाळू आहे, श्री गुरु कृपाळू आहे, श्री गुरु दयावंत आहे. आता ते तिथे पाणी टाकतात. ते पाणी श्री गुरु विचार पाणी आमच्या अंतःकरणामध्ये घेतात आणि मग तो विचार आमच्या उपासनेच्या माध्यमातून तो एकच विचार आम्ही धरून ठेवायचा आणि मुळापर्यंत आपल्याशी बोलताना हा विचार असला म्हणून शेवटी आपण बरोबर जिथे आमचे हात पोचत नाही ना, म्हणून श्री गुरूंची आवश्यकता. म्हणून श्री गुरूंची आवश्यकता. उपासनेच्या माध्यमातून आम्हाला श्री गुरु सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाचा निर्धार कसा करायचा हा विचार देत असतात. तो विचार आम्हाला मुळाकडे घेऊन जाणारा असतो. नामस्मरण जरी श्री गुरूंनी आम्हाला दिलं साधन, तरी सुद्धा त्या नामस्मरणाच्या माध्यमातून ते आमच्या अंतरंगात विचारच देत असतात. आमच्यावर विचारांचाच वर्षाव करत असतात. एवढे दयाळू असतात होते. अकारण करून पावसाला काही कारण लागतं का? अकारण करून पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस पडतोच. तुम्हाला आवश्यकता असो की नसो येतोच. ईश्वर पाऊस पाडतो त्या झाडावर, त्या झाडाचे वरचे थेंब सगळे खाली येतात, मुळापर्यंत पोहोचतात. ते थेंब येऊन मुळापर्यंत पोहोचतात. आमची उपासना अशी असते, श्री गुरूंकडून आलेलं साधन पावसासारखं तर आमच्या मनाने आम्ही करू शकत नाही, आमच्या हात नाही पोहोचू शकत. श्री गुरूंकडून आलेलं साधन विचार उपासनेच्या माध्यमातून जोपासायचा, म्हणजे नित्य विचार करायचा, सतत तोच विचार करायचा, गुरूंच्या सतत संगात राहायचं आणि मुळापर्यंत पोचायचं.
निर्गुणाचे ब्रह्मरूप मूळ सापडावे एवढे पुण्य सामान्यांनी कुठून आणावे? निर्गुणाचं मूळ आम्हाला सापडावं एवढं सामान्यांचं मूळ कुठे एवढं पुण्य आमच्या जवळ असतं? मग नसतं. आणि समर्थ म्हणतात की साधूंची अंतःकरण वृत्ती मात्र तिथेच लागलेली असते. साधू तिथे सहज पोचतात. साधूंना या काही गोष्टीची आवश्यकता नसते. जे सिद्ध असतात ते साधकाला या गोष्टीची आवश्यकता सतत पाणी शिंपून घ्यायची साधकाला आवश्यकता आहे. आणि म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे. जाणून श्री गुरूंचं भजन करा. श्री गुरूंचं भजन हे जाणून केलं पाहिजे. का मी भजन करतोय श्री गुरूंचं? कशासाठी भजन करतोय? भजन म्हणजे काय? जाणतेनी गुरु भजिजे, त्यांची भक्ती, श्री गुरूंची भक्ती जाणून करायची आहे. आणि ते जाणते पण जे आहे ते जाणते पण उपासनेच्या माध्यमातून विकसित करून मुळापर्यंत जायचं आहे. म्हणजे त्या मुळांनी परत ते पाणी जसं शाखा पडलं संतोष होतात तसं आम्ही निर्गुणापर्यंत एकदा जाऊन पोहोचलो की आमच्या जीवनामध्ये आनंदाचा बहर आल्याशिवाय राहणार नाही. जसं मुळाकडचं पाणी त्या पानांकडे गेल्यानंतर ते पानं, फुलं, झाड बहरून जातो, टवरून जातो, फुलून जातो, फळफळत, फळांनी लदबदून जातो. त्याप्रमाणे साधकाचं जीवन हे आनंदाने भरून जाईल. आणि हे त्या उपासनेच्या मागचं मर्म आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु काय होतं की आम्ही सामान्य आहोत, आम्ही कुठून एवढं पुण्य आणावं असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न जर आला शिष्याच्या मनामध्ये तर काय चुकलं? आणि गुरुदेव आहेत की तेवढ्यासाठी तर करू दे. जिथे साधक अडतो, जिथे शिष्य अडतो तिथे संवादाला सुरुवात होते. संवादाचं महत्व सांगितले. संवादाला तिथे सुरुवात होते आणि त्या संवादाने ऐक्य, संवाद वैचारिक माध्यमातून वैचारिक ऐक्य एकदा झालं की आम्ही ऐक्याला पावलो. श्री गुरु म्हणतात आहे तो मूळचा ब्रह्मरूप आहे. त्यांचा विचार आणि त्यांच्या त्या विचाराला माझं वैचारिक ऐक्य जेव्हा होईल साधकाचं, मी मूळचा ब्रह्मरूप आहे, मी मूळचा ब्रह्मरूप आहे. श्री गुरूंनी सांगितलेला विचार, या विचारांशी माझा विचारांचं ऐक्य संवादाच्या माध्यमातूनच होईल की नाही हो. आणि मग त्या ठिकाणी गुरु शिष्य, गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप गुरुचा, श्री गुरु प्रत्यक्ष चेतन श्री गुरु जे आहे त्यांच्याशी संवाद साधता येतो. म्हणून चेतन श्री गुरु हवेत. एवढं महात्म्य. म्हणून त्या जन्म आले माझ्यासाठी, माझ्या शाश्वत हितासाठी ते आले. मी तेवढंच द्वैत फक्त शिल्लक आहे, मी आणि माझे श्री गुरु. बस एवढंच द्वैत आता शिल्लक राहिलेलं आहे. आणि फक्त एवढ्या द्वैतामध्येच राहू इच्छितो आणि अद्वैतापर्यंत पोचतो. श्री गुरूंचा जन्मदिवस माझ्यासाठी हर प्रकाराने सेवा करता येते त्यांची. प्रत्येक कर्म हे श्री गुरूंच्या सेवेत असावं. प्रत्येक विचार श्री गुरूंच्या सेवेत असावा. वृक्षाच्या उदाहरणावरून हे लक्षात आलं की शेंड्यावर पाणी घातले तरी ते कुठे पडतं हे आम्हाला समजलं. गुरुदेवा यात काही अडचण नाही. आता पाणी कोठे देण्याचे उत्तर मिळाले, पण गुणयुक्ताला निर्गुण का म्हणतात ते सांगा. त्याला का निर्गुण म्हणतात ते आता सांगा आम्हाला. हे आता आम्हाला कळलं सगुणाच्या आधारे कसं जायचं निर्गुणापर्यंत. आता या निर्गुणाला का म्हणतात? आणि सगुण उपासनेला निर्गुणाची उपासना समजू नये, निर्गुणाचा निर्धार आहे, निर्गुणाची उपासना नाही ते अयोग्य आहे. हा निर्णय समर्थांनी सगळ्या पुढे दिलेला आहे. सगळे उदाहरणं दिली. आता इथून सगळ्या उदाहरणांनी आम्हाला हे समजून सांगितलं आहे की
सगुणाची उपासना जरी आम्ही करत असलो तरी निर्गुणाची उपासना ती नाही. अनुपस्थित आहे हा विचार आमच्या मनात ठसवायचा आहे. निर्गुणाचा आम्हाला निर्धार करायचा आहे. म्हणून जाणून करायची उपासना सगुणाची हा विचार आमच्या मनामध्ये. अनेक उदाहरण यानंतर प्रत्येक ओवीमध्ये समर्थांनी उदाहरण दिले. एक दोन उदाहरणं पाहू आणि परत त्या निर्णयावर आणि थांबू. एवढी उदाहरणं बघायची आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी घरी दासबोध आहे त्याच्यातून नक्की हे उदाहरण घ्या. प्रत्येक उदाहरणाच्या माध्यमातून हे पटवून घ्या की सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. निर्गुणाचा निर्धार झाला पाहिजे सगुणाच्या माध्यमातून. म्हणून सगुणाची उपासना जाणून करायची आहे. झाडावर पडलेलं पाणी मुळापर्यंत गेलंच पाहिजे आणि मुळापर्यंत नुसतं गेलं नाही पाहिजे तर त्या मुळाकडून परत तो जीवन रस येऊन शाखा पल्लव संतोष पाहिजे. माझं जीवन हे शाखा पल्लव सारखं आहे. ते नक्की आनंदाने भरून गेलं पाहिजे. त्यावेळेला समर्थ म्हणतात की अरे बाबा हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला सार आणि असाराचा निर्णय करावा लागेल. सार काय आणि असार काय हा निर्णय करावा लागेल. एकदा सार कळले की मग असाराचा मागमूस राहत नाही. सार म्हणजे ते शाश्वत आहे, ते सार आहे. जे टिकणार आहे ते सार आहे. ते अखंड टिकतो ते सार आहे. सारासार विवेक बघा त्यात सगळं समर्थांनी सांगितलेलं आहे. जे माईक आहे ते असार आहे आणि जे निश्चल आहे ते सार आहे. मूळ घट्ट आहे, पकडून ठेवले जमिनीला. निश्चल आहे पण शाखा पल्लव सारखे वाढतात आहे. ते माईक आहे. या माईकाचा विचार न करता मुळाचा विचार करायचा. उपासना करताना सगुणाचा माध्यमातून निर्गुणाचा निर्धार करायचा. सगुण जे आहे ते सगुणाचं अधिष्ठान निर्गुण आहे, परब्रह्म तत्व आहे. परब्रह्माच्या तत्वावर हे सगुण रूप मला दिसत आहे आणि माझं सुद्धा सगुण रूप परब्रह्माच्या तत्वावर दिसतंय. ते परब्रह्म स्वरूप मी आहे. म्हणजे माझं उपास्य दैवत पण परब्रह्म स्वरूप आणि मी पण परब्रह्म स्वरूप ते मी आहे. नामीचा विचार, नाम आणि नामी यांचा अभेद उपासनेमध्ये सुद्धा असाच विचार असतो. माझं उपास्य दैवत परब्रह्म स्वरूप आहे. सुंदर उदाहरण म्हणतात त्यांनी दिलं. हो, आपला मुलगा असतो, तो मुलगा त्याला नाटकाची फार आवड असते, नाटकात काम करायची. मग हा शिवाजीचं नाटक करतो, तो शिवाजी होतो. रामायणामधल्या प्रसंगामध्ये असतो नाटक करत तर राम होतो. कृष्णामध्ये कृष्णाच्या सिरियल मध्ये काम करतो तो कृष्ण होतो. आई ज्या वेळेला सगळं सिरियल पाहते ना ह्या ती म्हणते राम म्हणजे माझाच मुलगा आहे काम करणारा, कृष्ण म्हणजे माझाच मुलगा आहे काम करणारा, दत्त म्हणजे माझाच मुलगा आहे काम करणारा. तिला सगळीकडे माझाच मुलगा दिसतो की नाही? तिला राम कृष्ण दत्त दिसतो का? कारण तिच्या पक्क माहित असतं, ती हे जाणत असते की राम जरी आहे, कृष्ण जरी आहे, दत्त जरी आहे, शिवाजी जरी आहे. अफजल खान केला कधी रोल त्यांनी, अफजल खान रोल केला तरी माझाच मुलगा सगळीकडे आहे, माझाच मुलगा हे सगळे रोल करतो आहे. हे जसं ती पक्क जाणीव असतं ना तसं आम्ही विविध उपास्य देवता जरी असल्या तरी सुद्धा त्या सगळ्यांमध्ये परब्रह्म तत्व हसून भरलेलं आहे. उपासकांनी जाणायचं आहे. म्हणून दत्ताची उपासना केली तरी पण त्याच निर्धाराकडे जाणार आहे. परब्रह्म निर्धार तिथून होणार आहे. विठ्ठलाची उपासना केली तरी परब्रह्माचाच निर्धार होणार आहे. तेही परब्रह्म विटेवरी साजरे. त्याला सार असार विवेक असं म्हणतात. आणि हा सार असार विवेक आम्ही प्रत्येक वेळेला करावा. म्हणून असार कसा आहे? चंचल आहे आणि निश्चल
सार आहे. हे आम्ही प्रत्येक वेळेला लक्षात ठेवावं. सगुण रूप चंचल आहे. रामराया त्या काळात होते, सत्ययुगामध्ये. आज आहे का? नाही. त्यांचं रूप आज आहे का? त्यांचा देह आज आहे का? नाही. त्यांचं सगुण रूप आज आहे का? नाही. म्हणजे ते सुद्धा माहित आहे की नाही? सगुण माहित आहे की नाही? कृष्ण आज आहे का? त्यांचा देह आज आहे का? नाही. परंतु कृष्ण तत्व आज आहे. राम तत्व आत्माराम आहे. त्याही वेळा आहे, आताही आहे. ते मी सार विवेक करावा समर्थ सांगून राहिले. आणि याला सार विवेक असं म्हणतात. त्याची निश्चलता, माहिकता, सगळं आम्ही बघायला पाहिजे. आणि हे सगळं ज्या वेळेला आम्ही बघू त्यावेळेला तो सार विवेक आमच्याकडून होईल. आणि एकदा सार कळलं की मग मात्र असाराचा मागूस राहत नाही. कसा हो? कसा? लढाईवरील सैन्यातील लढाई, सैन्य, गजबज शहरातील गोंगाट, हे सगळं कसं निवडायचं? रातकिड्याचा आवाज, पावसाचा आवाज, धारांचा आवाज, हे आम्ही कसं निवडायचं? त्याची एकमेकात सरमिसळ होते. मग ती निवड कशी करायची? त्याची निवड कशी करायची? ह्या सगळ्या अनेक उदाहरण त्यांनी दिलेले आहेत. नाना आकाशात पण नाना ढगांच्या भिन्न आकृती तयार होतात. त्याची पण विविधता असते. हे सगळं विसरणं, आठवणं, हे सगळं जे आहे यामधला जो फरक आहे, हा सगळा फरक आम्ही कसा जाणायचा? ते खरं आणि खोटं हा विचार आम्ही कसा करायचा? धनवान, दरिद्र, सज्जन, चोर यातील फरक आम्ही कसा कळून घ्यायचा? तर ह्या सगळ्यासाठी आम्हाला सार आणि असार विचार स्पष्ट कळला पाहिजे. सगळ्यासाठी स्पष्ट विचार कळला पाहिजे. रातकिड्यांचा आवाज, मी म्हणाल की रातकिड्यांचा आवाज आहे, लढाईतील सैनिकांच्या आरोळ्या आहेत, कोलाहल आहे, बाजारातील गोंगाट आहे, पावसाळ्यात पडणाऱ्या असंख्य धारा आहेत. हा याच्यामधलं आम्ही कसं निवडायचं? ताई सांगा बरं. याच्यात सार विचार कसा? नक्की सांगते. अहो, हा सगळा आवाज आहे, गोंगाट आहे. आवाजाचा आवाज उत्पन्न झालाय, तो नष्टही होणार आहे. उत्पन्न झालेला आवाज हा नष्ट होणार आहे. म्हणजे हा सगळा आवाज कसा आहे? असार आहे. सगळा आवाज असार आहे. पण या आवाज मला ऐकू येतोय, याचं मला ज्ञान होतंय. एकाचाही आवाज मला स्पष्ट ऐकू येत नाही, हेही मला ज्ञान होतंय. हे ज्ञान कोणाला होतंय? हे ज्ञान त्या आत्मरूप ज्ञान, चित्रूप आत्म्यामुळे मला हे ज्ञान होत आहे. आणि हा आवाज सुद्धा जो येतोय ना, हा त्या आत्माराम, त्या आत्म्यामुळे, त्या परब्रह्म तत्वाच्या अधिष्ठानावर तो सगळा आवाज उठलेला आहे. त्याही त्या रातकिड्यांना म्हणा, सैनिकांचा म्हणा आवाज, हा तो सगळ्यात, ह्या सगळ्याचं अधिष्ठान परब्रह्म स्वरूप आहे. ते मी आहे. आता आवाजाचा त्रास होईल का हो? अजिबात होणार नाही. सगळा कोलाहल शांत. आणि मी कुठे? सार तत्वावर. सार तत्वावर. एक साधक होते, गेले गुरुदेवांकडे. गुरुदेवा, ध्यान काळी नुसतं त्या कावळ्यांचे आवाज, सकाळी 3 वाजता उठून साधना करतो, परंतु ध्यान करतो, परंतु ते कावळ्याचे आवाज सारखे येतात आणि मला माझ्या ध्यानात लक्ष लागत नाही. आता काय करू? गुरुदेव म्हणतात, तू आता असं कर, ध्यानाला बस. ते कावळ्यांचे आवाज आले की फक्त एवढा विचार कर, तो जो मला आवाज येतो आहे, तो आवाज मला जो येतोय तो कोणामुळे मला ऐकू येतोय, असा विचार कर. आणि दुसरा विचार असा कर, तो कावळ्याचा जो आवाज आहे, तो कावळा कोणाच्या अधिष्ठानावर आहे? त्याचे अधिष्ठान काय आहे? तो आवाज करतोय, तो ओरडतोय सकाळपासून, कोणाचं त्याचंही अधिष्ठान काय आहे त्याचा विचार कर. आणि तुला कळेल की दोन्ही अधिष्ठान एकच आहे. ते मी आहे, ते मी आहे. कावळ्याचे अधिष्ठान, तो ज्याच्या सत्तेवर तो आवाज काढतोय, मोठे ओरडतोय, ती सत्ता, मला ऐकू येण्याची सत्ता
एकच सत्ता आहे, एकाच सत्तेवर दोन गोष्टी होतात आहे. ते मी आहे, सत्ता मी आहे असा विचार कर. कावळ्याचा आवाज गायब होईल आणि खरंच तसं हा विचार आल्यानंतर त्या विचारामध्ये अंतःकरण राहून गेलं. कावळ्याचा आवाज बाजूला पडला. सार सार विवेक आवाज असार होता आणि ज्याच्या अधिष्ठानावर तो आवाज येत होता आणि मला ऐकू येत होता, ज्ञान येत होत होतं, ते सार तत्व आहे. अशा पद्धतीने मी दैनंदिन व्यवहारात विचार करावा. म्हणून समर्थांनी आम्हाला खूप सारे उदाहरणं दिले हो. पावसाळ्याच्या प्रारंभी उगवणाऱ्या असंख्य तृणातून असंख्य वृक्षाची अरण्ये, विविध अफाट विविधता, विविध रंग, आकाश, जमीन, पाणी. समर्थांनी एवढं उदाहरण देण्याचं कारण व्यवहारकालीन आम्हाला या सगळ्याचा अनुभव असतो. आम्ही या आसारामध्ये रमतो, याच चिंतन आमचं असतं. काय आज आकाशामध्ये सुंदर सुंदर ढग होते, त्या सुंदर सुंदर ढगामध्ये रमतो, त्या आकारामध्ये रमतो, त्या रंगामध्ये रमतो, असारात रमतो, साराचा विचार संपतो. ते कोणाच्या अधिष्ठानावर आलेले आहे? आकाशाच्या अधिष्ठानावर हे ढग आहे. आकाशाचं अधिष्ठान आत्मना आकाशात संभूता. त्या आकाशामध्ये ते आत्म्याने प्रवेश केलाय, म्हणजे आकाशाचं सुद्धा आत्मा हेच अधिष्ठान आहे. ते मी आहे. ढगाकडे पाहताना साधना सुरू, पाण्याकडे पाहताना साधना सुरू. उपासना आहे आणि या उपासनेच्या माध्यमातून निर्धार निर्गुणाचा होतो की नाही? नक्की होतो. म्हणून सारासार विचार आम्हाला स्पष्ट कळला पाहिजे. सारासार विचार स्पष्ट. समर्थांचा स्पष्ट शब्द आहे, आपला स्पष्ट असतो, ते स्पष्ट म्हणतात. त्या काळची पद्धत कळायला पाहिजे. आणि म्हणून 24 ते 28 मध्ये उदाहरणामध्ये सगुण आणि निर्गुण त्याचा फरक आम्ही लक्षात घ्यायचा. सार विचार इथे पण करायचा आणि निर्गुण अपावी जो निर्धार, तो निर्धार आमचा अशा पद्धतीने झाला पाहिजे असं समर्थ म्हणतात. तिसरी दासोबरी गुरु शिष्य संवाद आहे. नाना उपासना निरूपण नाम समास नववा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील नाना उपासना नावाचा 9वा समास समाप्त. रामकृष्ण हरी. आपली पूर्ण प्रवचन सेवा श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी वहिनी. रामकृष्ण.